पुढची बातमी पाहूया। राज्यामध्ये सध्या दूध भेसळीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजेच एफडीएनं मोठे भेसळ रॅकेट उघडकीस आणल्यानंतर दूध सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र शेतकऱ्यांकडून संकलित होणाऱ्या दुधात भेसळ झाली आहे की नाही हे दूध प्रक्रिया उद्योग कसे ओळखतात, दूध स्वीकारण्यापूर्वी कोणत्या तपासण्या केल्या जातात आणि दुधातील भेसळ कशी शोधली जाते हे अद्यापही ग्राहकांना माहिती नाहीये। ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही शिरूर तालुक्यातील अंधळगाव येथील ऊर्जा मिल्क अँड कुतवळ मिल्क फूड्सच्या अत्याधुनिक दूध तपासणी प्रयोगशाळेला भेट दिली। यावेळी उद्योगाचे प्रमुख तथा राज्य सरकारच्या दूध प्रक्रिया उद्योग सल्लागार समितीचे सदस्य आणि राज्य दूध प्रक्रिया उद्योजक कल्याणकारी संस्थेचे सचिव प्रकाश कुतवळ तसेच प्रयोगशाळेतील तज्ञांनी दूध तपासणीची संपूर्ण प्रक्रिया उलगडून आम्हाला सांगितली आहे। कुतवळ फूड्स मध्ये रोजचं संकलित होतं आणि या 50,000 लिटर दुधावरती या ठिकाणी रोज प्रक्रिया केली जाते। ही प्रक्रिया केली जात असताना हे दूध जे संकलित होतं ह्या दुधाच्या विविध तपासण्या या प्लांट मध्ये केल्या जातात। ह्या तपासण्या नक्की कशा होतात याची माहिती आपण आता या कुतवळ फूडचे जे मालक आहेत प्रकाश कुतवळ यांच्याशी आपण याच्याकडनं माहिती घेणार आहोत। नमस्ते, काय सांगाल? खरं तर रोज तुमचा जो प्लांट आहे ह्या प्लांटमध्ये 50,000 लिटर दूध संकलित होतंय, याच्या तपासण्या कशा होतात? नमस्कार। सर्वसाधारण दूध जमा करण्याची जी पद्धत आहे, दूध कलेक्शन आपण म्हणू, तर आमचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे श्रीगोंदा, काही पारनेर असतील, दौंड, शिरूर या तालुक्यामध्ये बल्क कूलर आहेत। ह्या बल्क कूलरवर शेतकरी दूध आणून देतात। या बल्क कूलरवर ज्यावेळेस शेतकरी दूध आणून देतात त्यावेळेस तिथल्या बल्क कूलरचा जो केमिस्ट आहे त्या सर्व जे काही इनिशियल स्टेजच्या चाचण्या आहेत त्या सर्व चाचण्या घेऊन तिथं दूध स्वीकृती होते। जर तिथेच बल्क कूलरवर दूध घेत असताना त्यांना काही डाऊट आला तर ते दूध रिजेक्ट केलं जातं। शेतकऱ्याला परत किंवा डिस्ट्रॉय असे दोन्ही पर्याय असतात, तर त्या पद्धतीने ते रिटर्न केलं जातं। जे दूध नियमामध्ये घ्यायला आहे त्यानुसार मग ते दूध त्या बल्क कूलरवर जमा होतं। बल्क कूलरवर जमा झालेलं दूध आमच्या इथला केमिस्ट टँकर असतोय। टँकरमध्ये 3 कप्पे असतात। एका टँकरमध्ये 3 किंवा 4 बल्क कूलरचं 10,000 पर्यंत टँकरची कपॅसिटी आहे। त्यानुसार त्या बल्क कूलरचं दूध तिथून त्या टँकरमध्ये घेतलं जातं। टँकरच्या सोबत जो केमिस्ट असतो तो गेल्यानंतर परत एकदा त्या दुधाची तिथली चाचणी करतो, परत काही ठराविक जे असतील त्या टेस्ट घेतो आणि हे घ्यायला हरकत नाही याची खात्री करून ते दूध तो त्या टँकरमध्ये घेतो। केमिस्ट जो टँकर घेऊन आलेला आहे तो टँकर आमच्याकडे मेन प्लांटला येतो। ते सर्वसाधारण हे सर्व टँकर 2 वाजेच्या नंतर इथे जमा होतात। 2 वाजता ते टँकर आल्याच्या नंतर डॉकला आता मी तुम्हाला दाखवलं तिथे एक छोटी लॅब आहे। इनिशियल स्टेजला त्या ज्या केमिस्टनी चेक करून आणलेलं दूध त्या क्वालिटीप्रमाणे, त्या वजनाप्रमाणे, त्या सर्व निकषाप्रमाणे आहे की नाही तिथं चेक केलं जातं। तिथून एक सॅम्पल काढला जातो आणि तो सॅम्पल काढल्याच्या नंतर वर जी ही मेन लॅब आहे याला सेंट्रल लॅब आम्ही म्हणतो, या लॅबमध्ये केमिकल, मायक्रोबायोलॉजिकल सर्व प्रकारच्या टेस्ट होतात दुधामधल्या संपूर्ण। या लॅबला तो सॅम्पल आल्याच्या नंतर मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन होतं। पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर तो पॅकिंगला किंवा प्रॉडक्टला वापरण्यास योग्य दूध असल्याचा इथून ज्यावेळेस हे लोक खाली रिपोर्ट देतील त्याच्यानंतर ते दूध मग आम्ही वापरायला घेतो। ते दूध आम्ही वेगवेगळे टँकर जे वर हे आहेत टँक आहेत त्या टँकमध्ये थंड करून टाकतो आणि गरजेनुसार मग त्या क्वालिटीनुसार आम्ही ते वापरायला घेतो। खरं डॉकमध्ये जी आपली एक पहिली प्रायमरी लॅब आहे त्या लॅबमध्ये जो तुमचा टँकर येतो त्या टँकरमधून आलेल्या दुधाच्या प्राथमिक चाचण्या कोणत्या कोणत्या होतात? प्राथमिक चाचण्या एक तर आमच्या केमिस्टनी किंवा तिथल्यानी अडल्ट्रेशन केलेलं असतं। तिथं खरं तर आम्ही रिकन्सलेशन करतो की त्याची फॅट 3.8 दिली आमच्या केमिस्टनी ती आहे की नाही, लॅक्टो बरोबर आहे की नाही। दुधाची टेस्ट घेतली जाते, माउथ टेस्ट प्रॉपर आहे की नाही। गाईचं दूध असेल तर त्यात म्हशीचं दूध भेसळ आहे का, म्हशीचं असेल तर गाईचं आहे का, किंबहुना असे काही प्रकार येतात। या प्रमुख 3 ते 4 टेस्ट आहेत की ते आतमध्ये घ्यायला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, त्या बेसिक टेस्टनुसार समजतं। तेवढ्या टेस्ट घेतात म्हणजे ते रिकन्सलेशन करतात। केमिस्टनी आणलेलं दूध त्याच्या नियमाप्रमाणे, त्याच्या रेकॉर्डप्रमाणे बरोबर आहे की नाही एवढ्या खात्री होण्यासाठी 3-4 प्रमुख टेस्ट आहे। बाकी सर्व डिटेल टेस्ट या लॅबला होतात। खरं तर प्राथमिक तपासण्या केल्यानंतर जे दुधाच्या मेन टेस्ट आहेत त्या यांची सेंट्रल लॅब आहे ह्या सेंट्रल लॅबमध्ये केल्या जातात आणि ह्या सेंट्रल लॅबचे जे इन्चार्ज आहेत ते आता आपल्यासोबत आहेत। खरं तर जे दूध खाली टेस्ट होतं ते दूध इथं आल्यानंतर इथं आपण काय काय तपासण्या करता? बेसिकली काय होतं की बाहेरून जेव्हा टँकर येतो आमचा BMC लेवलवरून
त्यावेळेस OLT ऑर्गनोलेप्टिक टेस्ट खालचे डॉक लॅबवर चेक केलं जाते. त्यानंतर आपण जे 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 फॅट SNF तिथंच कन्फर्म करतो. त्यानंतर आपण तो सॅम्पलवर ते सेंटर लॅबला आणतो. सेंटर लॅबला काय होतं बेसिकली जे अडल्ट्रेशन आहे दुधामध्ये जे न्यूट्रलायझर आहे, सॉल्ट आहे, शुगर आहे, सोडा आहे किंवा ग्लुकोज, माल्टोज, डेक्स्ट्रोज ह्या टेस्ट अडल्ट्रेशन त्यात जर टेस्ट चेक केल्यानंतर त्या टेस्ट कुठं एकदा करतो आपण ते ऍडिटेशन टेस्ट जे आहे ते दाखवतात जरा आम्हाला. टेस्टमध्ये आता बघा हे NDDBचं किट आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो की त्या सगळ्या टेस्ट त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. एक सरासरी 9 टेस्ट आहे ह्या 9 टेस्टमध्ये युरिया, अमोनिया, न्यूट्रलायझर, स्टार्च, शुगर या सगळ्या टेस्ट आहेत. ह्या टेस्ट केल्यानंतर हे जे काही कॉम्बिनेशननुसार जर पॉझिटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह असेल तर आपण ते दूध डायरेक्ट रिजेक्ट करून टाकतो किंवा डिस्कार्ड करून टाकतो त्याच्यामध्ये. आणि आता हे न्यूट्रलायझर टेस्ट आहे बघा. आता हे निगेटिव्ह टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह असते तर पिंक कलर आला असता. आता आपल्या तिकडे 20-25 एक आमचा टँकर आहे BMC लेवलवरून आलेला, त्याची ही आपण न्यूट्रलायझर टेस्ट केलेली आहे. अशा सगळ्या टेस्ट करतो आपण. त्यानंतर जर पॉझिटिव्ह असेल तर तो रिजेक्ट करतो, निगेटिव्ह असेल तर ॲक्सेप्ट करतो. त्याचबरोबर आपण जे बाहेरून दूध येतं त्याचं अँटीबायोटिक आणि मेलामाइन, आफ्लाटॉक्सिन हे पण टेस्ट करतो. त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह. आता काय होतं आम्हाला दह्याला दूध घेताना निगेटिव्ह अँटीबायोटिक लागतं. ते जर त्याच्यामध्ये आपण काय होतं BST, बीटा सल्फानेट टेट्रा ह्या 3 अँटीबायोटिक करतो. त्या कशाने करतो आपण त्या टेस्ट कशा? काय होतं की अँटीबायोटिक जर पॉझिटिव्ह असेल तर जे बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलस जे बॅक्टेरिया आहेत ते ग्रो होत नाहीत. त्यामुळे दही पातळ लागणं, दही न लागणं किंवा उशिरा लागणं हा प्रकार घडतो. त्यामुळे आपण सक्तीच आमच्याकडे खाली पण BMC लेवलला आम्ही सेपरेट अँटीबायोटिक निगेटिव्ह दूध हे सॅग्रेगेट करतो, सेपरेट करतो. पॉझिटिव्ह असेल तर तो वेगळा विषय. फक्त दह्यासाठी आपलं निगेटिव्ह दूध घेतो. पॉझिटिव्ह असेल तर आपण ते घेतच नाही. इथं अजून कोणत्या कोणत्या टेस्ट होतात, कोणती कोणती उपकरणं आहे, जर आम्हाला थोडी उपकरणांची माहिती द्या आणि ते उपकरणं कोणत्या कोणत्या टेस्ट करतात ती माहिती द्या आम्हाला. आपल्याकडे आता ही न्यूट्रलायझर टेस्ट आपण बघितलं, अडल्ट्रेशन टेस्ट बघितल्या सगळ्या. त्यानंतर आपण काय करतो रेमी सेंट्रीफ्यूज, जे काय रेमी सेंट्रीफ्यूज आहे तुपातले भेसळ करण्यासाठी आपण काय करतो की दूध आहे दुधातलं क्रीम काढल्यानंतर त्याला आपण तापवतो. त्याच्यामध्ये आपण RM वगैरे व्हॅल्यू चेक करतो. तुपातले RM व्हॅल्यू चेक करतो. त्याच्यावरून आपल्याला कळतं की तुपामध्ये काही वनस्पती ऑइल वगैरे टाकलेलं आहे का, ते भेसळ आहे का. ते इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे ते? हे रेमी सेंट्रीफ्यूज आहे. हे रेमी सेंट्रीफ्यूजमध्ये आपण एक 1200 RPM ला आपण फिरवतो 15 मिनिट. त्यानंतर जे काय क्रीम लेअर येतो तो आपण त्याचं तूप बनवतो. तूप बनवल्यानंतर त्याचं RM आणि FFA चेक करतो. त्याच्यावरून आपल्याला भेसळ दुधातली भेसळ करते. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, शिरूर, पुणे.